नमस्कार, ठाणेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आता आपण ठाणोच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलोत। आपण जर बघत असाल तर दलित पॅंथर आणि वाल्मिकी समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे। दलित पॅंथरच्या वतीने जे आहे ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर जे आहे ठाणे शहर असेल, कोपरी पाचपकाडी असेल, ओळा माजिवडा असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आहे या मतदारसंघांमध्ये जे आहे निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। माझ्यासोबत बोलण्याकरता दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे आहेत। मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे। सर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, काय प्रतिक्रिया आहे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे निर्माते आहे, लोकशाहीचे निर्माते आहे। संविधानाने आपल्या सर्वांना गोरगरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, रस्त्याचा असो, महालातला असो, सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे। आणि या मतदानामधून आपण एक चांगली व्यक्ती प्रतिनिधी म्हणून आपण निवडतो, त्यांना विधानसभेत पाठवतो, त्यांना पार्लमेंटमध्ये पाठवतो, त्यांना महानगरपालिकेत पाठवतो। आणि असं असताना सुद्धा आज आम्हाला दुःख होत आहे सर्वांना का आज आम्ही उद्याच्या इलेक्शनमध्ये आम्ही मतदान करू शकणार नाही। कारणही तसंच आहे। कोपरी पाचपकाडी ह्या ठिकाणी हा मतदारसंघ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे, त्यांचा मतदारसंघ आहे। ते 4 वेळेसपासून ते निवडणूक लढत आहे आणि जिंकून येत आहे। आमदार झाले, मिनिस्टर झाले, आता मुख्यमंत्री आहे। हा त्यांच्या मतदारसंघामध्ये आमचा वाल्मिकी समाज कन्यानगरमध्ये राहतो। जवळजवळ 12 वर्षापासून त्यांचे राहते घर, पक्के घर तोडलेले आहे महानगरपालिकेने आणि पक्के घर तोडून जबरदस्तीने त्यांना बेघर केलेलं आहे। आम्ही 12 वर्षापासून संघर्ष करत आहे। आम्ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, जितेंद्र आव्हाडांना भेटलो, महानगरपालिका प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटलो, संघर्ष करत आहोत, परंतु कोणी आमचा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। आणि त्यांचं हे म्हणणं आहे का आता तुम्ही जा, तुम्हाला घर मिळणार नाही। हे काय यांची का दादागिरी आहे का? आणि आम्हाला घर पाहिजे। आमचा जो गोरगरीब समाज, वाल्मिकी समाज हा रस्त्यावर आहे। आणि ते असताना त्या ठिकाणी काही आमचे तरुण मुलं कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला आहे महानगरपालिकेत, त्यांचा 4,000 5,000 हे भाडं कट करतात। 10-15 हजार कमवतात, त्यातले 5-6 हजार रुपये जातात तर संसार कसं चालणार आहे? त्याचप्रमाणे आमच्या सिद्धार्थनगरमध्ये कोपरी या ठिकाणी बुद्धविहार आहे। बुद्धविहार जुनं आहे, त्या ठिकाणी 11 वर्षापासून त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे। 3000 फुटाचं बांधकामाला 11 वर्षे लागतात का, हा माझा प्रश्न आहे। आणि त्या 3000 फुटाच्या बांधकामासाठी 3.5 कोटी आतापर्यंत खर्च केलेले आहे, 3,40,00,000 रुपये। आणि अजूनही काहीतरी निधी मागतात 1 कोटी 1.5 कोटी। तर एवढ्याच्या बांधकामासाठी एवढा निधी लागतो का आणि 11 वर्षे लागतात का, हा प्रश्न आहे। म्हणजे हा आमचा वाल्मिकी समाज आणि बौद्ध समाजावर हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे, हा आम्ही कदापि खपून घेणार नाही। त्याचप्रमाणे आमच्या मुख्यमंत्र्यांचा जो आता सध्या ज्या ठिकाणी राहतात बंगला आहे, त्या बंगल्याच्या पाठीमागं अगदी आमचं पंचेश्वर बुद्धविहार आहे जिजामाता नगरमध्ये। त्या जिजानगर माता नगरमध्ये SRA प्रोजेक्ट झाला त्या ठिकाणी बुद्धविहार जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीचं बुद्धविहार आहे। त्यांनी सांगितलं का तुम्हाला बांधून देतो त्या ठिकाणी चांगलं सुसज्ज, परंतु बांधून द्यायचं सोडा, तिथले स्थानिक नेते विरोध करून ते तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। 7 वेळा महानगरपालिकेचे अधिकारी तोडण्यासाठी आले आणि आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला। अजूनही बुद्धविहार त्या ठिकाणी आहे तसंच आहे। आणि बाजूलाच हनुमानाचं मंदिर त्या ठिकाणी बांधत आहे। मग हनुमानाच्या मंदिरात आमचा विरोध नाही आहे, अजिबात नाही आहे। एका ठिकाणी तुम्ही हनुमानचं मंदिर बांधताय आणि दुसऱ्या ठिकाणी आमचा बुद्धविहार तोडण्यासाठी येत आहे, हा कोणता नाही आहे? मुख्यमंत्री साहेबांच्या मतदारसंघामध्ये हा न्याय बरोबर आहे का अन्याय आहे, हे आम्हाला प्रश्न करायचा आहे। सर, बहिष्कार टाकण्यात आलेला आहे निवडणुकीवर। आता कशा प्रकारे आपले जे मतदार आहेत यांच्याकडे जनजागृती करणार, समाजामध्ये जनजागृती आम्ही कालपासून केलेली आहे जनजागृती। आमचं एकच म्हणणं होतं, जर आजच्या ह्या तारखेला, आजच्या वेळेला जर आम्हाला कोणी भेटायला येत असेल प्रतिनिधी म्हणून किंवा महानगरपालिकेचा कोणी अधिकारी आणि आमची जर समजूत काढत असेल काय हरकत नाही का बाबा इलेक्शन होऊ द्या, तुमचं आम्ही काम करू, हे जर आम्हाला आश्वासन भेटलं असतं तर आम्ही 100% बहिष्कार मागे घेतला असता। पण आता ती आशा मावळली आहे, कोणी भेटायला येणार नाही, यांना काही देणं घेणं नाही आहे। बहिष्कार टाकून नाही तर मरो, यांना काही देणं घेणं ह्या नेत्या लोकांना किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना। म्हणून आमचा बहिष्कार कायम आहे आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक घरातली व्यक्ती उद्याच्या मतदानाला जाणार नाही, हे नक्की आहे। जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले, काय चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांनी? नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी ते वेळ देत नाही, तिथे बसलेले आहे। आता इन्स्पेक्टर गेलेले आहे देशमुख साहेब, त्यांना भेटण्यासाठी। आमचं असं म्हणणं आहे का एवढा मोठा बहिष्कार टाकलेला आहे, फार मोठी गोष्ट आहे।
जर आम्ही संघटनेतर्फे दलित पॅंथरतर्फे आम्ही जर बहिष्कार टाकत असेल, वाल्मिकी समाजातर्फे आम्ही जर बहिष्कार टाकत असेल, हा मोठा इश्यू आहे आणि हा मोठा इश्यू ह्या कलेक्टर साहेबांना यांचं गांभीर्य माहीत नाही असं मला वाटते. कलेक्टर साहेब म्हणतात एका साध्या क्लार्कला भेटा, आम्ही क्लार्कला का भेटायचं? म्हणून मी परत त्यांना सांगितलं इन्स्पेक्टर साहेबांना, जर कलेक्टर साहेब भेटत नसेल तर ह्या ठिकाणी आम्ही दिवसभर बसणार आहे, मग पुढचं जे काही असेल तर तुम्ही सांभाळा. म्हणून ते परत ते कलेक्टर साहेबांना भेटायला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महर्षी वाल्मिकींचा.